आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बालसंगोपन ते करिअर आणि बँकिंग ते व्यवसाय अशा विविध टप्प्यांचा वेध घेत असतो आणि आज आपण माती विना शेती व्यवसायाच्या संधी या विषयावर चर्चा करणार आहोत। आणि ह्या विषयाबाबत चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत सेंटर फॉर रिसर्च इन अल्टरनेटिव्ह फार्मिंग टेक्नॉलॉजीज अर्थात क्राफ्टचे संस्थापक विजय येलमल्ले। विजय सरांचं मी हॅलो 24 तास मध्ये मनपूर्वक स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार। विजय येलमल्ले यांनी मुंबईत केमिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा करून सिंगापूर इथे 14 वर्ष केमिकल इंडस्ट्रीमध्ये नोकरी देखील केली आणि त्याचबरोबर त्यांनी एमबीएचं शिक्षणही तिथेच पूर्ण केलं आणि त्याचबरोबर त्यांनी शाश्वत आणि वैज्ञानिक शेतीबद्दल माहिती मिळवण्यास सुरुवात केली। अनेक प्रकारच्या प्रचलित आणि अल्टरनेटिव्ह शेतींच्या पद्धतींचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी लक्ष ठेवलं ते माती विना शेती अर्थात हायड्रोपोनिक्स आणि ॲक्वापोनिक्स ह्या शेती प्रकारावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं। वाढतं शहरीकरण, वाढतं प्रदूषण आणि वाढत्या लोकसंख्येला लागणारं अन्न ह्या सगळ्यांची उत्तरं माती विना शेतीमध्ये दडली आहेत। चला तर मग माती विना शेती या विषयाबद्दल आपण अधिक जाणून घेऊया विजय सरांकडून। सर पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आपण एकूणच बघतोय सध्या सगळीकडे दुष्काळाचं चित्र बघायला मिळते, मोठं सावट आहे आणि अशामध्ये हा जो प्रकार आहे शेतीचा एक वेगळा प्रकार नवीन तंत्रज्ञान खरं तर आपण अवगत केलेला आहे। या नवीन तंत्रज्ञानाविषयी मला सांगाल आणि ह्या शेतीकडे वळण्यामागचं काय कारण आहे? मुळात आपल्याकडे पर्यावरणाचा किंवा वातावरणाचा जो नियमितता नसते आणि अनेक फरक पडतात, अवेळी पाऊस पडतो, अशा अनेक गोष्टींमुळे नॉर्मल आपली ओपन टू एअर शेती असते त्या शेतीवर अनेक विपरीत परिणाम होतात आणि उत्पन्न पाहिजे तेवढं मिळत नाही, महागाई वाढते आणि शेतकऱ्यांना अनेक प्रश्न असतात की पुढे करायचं काय। तर त्यासाठी हे जे तंत्रज्ञान आहे माती विना शेती अनेक गोष्टींचे उत्तर मिळू शकतात। जसं की मातीची गुणवत्ता हा प्रश्नच्या शेतीमध्ये येत नाही, कारण की याच्यामध्ये आपण मातीही वापरत नाही, फक्त पाण्यावर शेती करतो आणि पाणीही कमी लागतं, एकदम 10% नॉर्मल शेतीच्या 10%च पाणी फक्त यामध्ये लागतं। तसंच ज्याप्रमाणे आपण अनेक फर्टिलायझर्स वापरतो, खते वापरतो जमिनीवर आणि ती खतं शेवटी पाण्यामधून भूगर्भामध्ये पाण्यामध्ये मिसळतात। तर ह्या प्रकारचे खतांचंही आपण एकंदर 50% वापर कमी करू शकतो ह्या शेतीमध्ये। आणि जशी कीटकनाशकं वापरावी लागतात तसे ह्या हायड्रोपोनिक ॲक्वापोनिक मध्ये प्रोटेक्टेड कल्टिवेशन आपण जे करतो त्यामध्ये आपल्याला कीटकनाशकांचा अजिबात किंवा खूप कमी प्रमाणात करावा लागला तरी पण त्या मानाने म्हणजे आणि त्याचप्रमाणे ही शेती आपण शहरामध्येही करू शकतो। पाणी ज्याप्रमाणे आपण कुठेही पंप करू शकतो तर त्या पाण्यावर आपण त्या पाईपमध्येही आपण झाडं लावू शकतो। तर आपण फक्त जमिनीवर न राहता वरतीपर्यंत जिथपर्यंत सूर्यप्रकाश आपल्याला मिळू शकेल, खालीपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचू शकेल अशा ठिकाणीही आपण ही शेती करू शकतो चांगल्या प्रकारे। आता तुम्ही म्हणालात की खरं तर ह्या शेतीच्या प्रकारामध्ये खास करून मातीचा वापर केला जात नाही, त्यामुळे जे पाणी लागतं ते कमी प्रमाण लागतं, म्हणजे जवळपास 10%च पाणी इतकं लागतं ह्या शेतीसाठी खास करून। मग मातीचा अजिबात वापर न करता नेमकी ही शेती कशी केली जाते ह्याबद्दल काय सांगाल? माती वनस्पतीला वाढण्यासाठी काही गोष्टी प्रोव्हाइड करते, जसं की मुळांना सपोर्ट देते। मातीमध्ये न्यूट्रिएंट्स असतात ते झाडांना मिळतात। मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते, त्यामुळे झाडं टवटवीत राहतात, झाडांना नियमित पाणी पुरवठा होत असतो। तसंच मातीमध्ये सरफेस एरिया भरपूर असल्यामुळे बॅक्टेरिया असतात जे सेंद्रिय खताला कन्वर्ट करतात आणि झाडांना मूलद्रव्य मिळवून देतात। तर ह्या सर्व गोष्टी आपण जर मातीशिवायही करू शकलो तर ते हायड्रोपोनिक मध्ये आपण करतो, कारण की मातीमध्ये जसे अनेक गुणधर्म आहेत त्याचप्रमाणे काही गोष्टी आहेत त्या झाडांसाठी अपायकारक असतात। ज्याप्रमाणे काही बॅक्टेरिया असतात जे रोगराई पसरवतात, काही किटाणू असतात जे मातीमध्ये राहतात आणि ते झाडांना उपद्रव पोहोचवतात। तर ह्यासाठी आपण काय करतो की ह्या सर्व गोष्टी आपण माती न वापरल्यामुळे त्यांना आपण अटकाव करतो, त्यांना आपण बाहेर ठेवतो त्या गोष्टी। पण मग आता तुम्ही म्हणालात की फक्त 10% पाण्यावरती ही शेती चालते, मग नेमकं जर पाणी नेमकं कुठल्या प्रकारचं वापरलं गेलं पाहिजे आणि हायड्रोपोनिक्स आणि ॲक्वापोनिक्स ह्याच्यातला नेमका काय फरक आहे? कारण की माती विना शेती या अंतर्गत हे 2 प्रकार आढळतात, नेमके हे प्रकार काय आहेत आणि ह्यातला फरक काय? अच्छा, पाण्याबद्दल मी सांगतो पहिले की 10% पाणी ह्यासाठी वापरलं जातं कारण की पाणी हे आपल्या नॉर्मल शेतीमध्ये पाणी हे भूगर्भात जास्त प्रमाणात साचलेलं आहे,
नाही, ते भूगर्भात निघून जातं पाणी. निघून आपण जे जातं, झाडांना जे बरोबर. पाणी देतो त्यातलं 10% पाणी बहुतेक झाडं घेतात आणि बाकीचं सर्व पाण्याचा निचरा होतो तो भूगर्भात जातो. आणि त्यामुळे आपल्याला पाण्याचं चांगल्या प्रकारे हे नाही नियोजन नाही करता येत. बरोबर आहे. तर ह्यामध्ये पूर्ण क्लोज सिस्टम असते, त्यामुळे पाण्याची नासाडी अजिबात होत नाही. आणि हायड्रोपोनिक मध्ये आपण मेन म्हणजे काय करतो की पाण्यामध्ये स्वच्छ पाणी लागतं त्यासाठी, ज्याच्यामध्ये सॉल्ट्स कमी असायला पाहिजेत. तर या पाण्यामध्ये आपण न्यूट्रिएंट्स जे झाडांना ज्या झाडांच्या स्थितीवर, म्हणजे आता सध्या टोमॅटोचं झाड असेल तर आपण ते वाढवत आहोत, झाड त्याला अजून फुलं यायला वेळ आहे, तर अशा वेळेला आपल्याला नायट्रोजनची जास्त गरज असेल तर त्या प्रकारचं न्यूट्रिएंट्स आपण त्या झाडांना देतो, टोमॅटोच्या झाडाला देतो. आणि त्याची जास्तीत जास्त चांगली वाढ कशी होईल ह्याकडे आपण लक्ष देतो. जेव्हा फुलं येतात किंवा फळं यायला लागतात तेव्हा आपण पोटॅशियम, कॅल्शियम ज्या अशा गोष्टी अतिरिक्त लागतात त्या आपण त्या प्रमाणात वाढवतो. आणि त्यामुळे जे झाडांना ज्या वेळेला जे गरजेचं असतं आणि ज्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये पाहिजे असतं तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपण पाण्यामध्ये मिसळून त्यांना ते प्रोव्हाइड करतो. त्यामुळे होतं काय की बी मध्ये जे एक जेनेटिकली प्रोग्राम असतो त्यांचा की झाड एवढंच वाढू शकतं किंवा एवढं वाढून एवढी फळं देऊ शकतं ते, तर ह्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण त्याचा पूर्णपणे उपयोग करून त्या बियांपासून पूर्णपणे उत्पन्न आपण काढून घेऊ शकतो एकंदर. हे झालं हायड्रोपोनिक्स. ॲक्वापोनिक्स मध्ये असं असतं की आपण मत्स्यशेती बघतो, मत्स्यशेती. तर मत्स्यशेतीमध्ये काय होतं की किती प्रमाणात आपण मासे ठेवायचे ह्याला एक लिमिटेशन असतं. बरोबर आहे. तर हे लिमिटेशन अशामुळे असतं की मासे पाण्यामध्ये अमोनिया सोडतात. तर हे अमोनियाचं प्रमाण वाढलं की मासे मरायला लागतात, कारण की अमोनिया हे एक माशांसाठी विषारी पदार्थ आहे. आणि हेच अमोनिया जर आपल्याला आपण जेव्हा पाण्यात असतं तेव्हा त्यात बॅक्टेरिया तयार होतात जे अमोनियाचं नायट्राईट आणि नायट्रेट मध्ये रूपांतर करतात. आणि जर आपण त्यांना इनफ सरफेस एरिया प्रोव्हाइड केला तर ते सर्व अमोनियाचं नायट्रेट आणि नायट्रेट मध्ये रूपांतर होऊन ते नायट्रेट झाडांना वाढीसाठी नायट्रोजन म्हणून उपयुक्त ठरू शकतं. आणि हे नायट्रेट झाडांच्या मुळाने घेतल्यामुळे काय होतं की पाण्यामध्ये अमोनियाचं प्रमाण एकदम कमी होतं आणि माशांना तेच पाणी सर्क्युलेट पुन्हा झाल्यामुळे माशांना एकदम फ्रेश पाणी मिळतं आणि आपण तेवढ्याच पाण्यामध्ये जास्त मासे पाळू शकतो एकंदर. दुसरी गोष्ट अशी की माशांच्या विष्ठेमुळे किंवा मॅन्युअरमुळे ही झाडांना लागणारे सर्व प्रकारचे घटक आहेत, मूलद्रव्य आहेत, ती सर्व त्यातून मिळतात आणि झाडांची वाढही खूप चांगली स्ट्रॉंग होते. आणि हायड्रोपोनिक सारखंच प्रोडक्शन ॲक्वापोनिक्स मधूनही होऊ शकतं. बरोबर आहे. मग एखाद्याला जर शेती करायची झाली ह्यामध्ये तर तो दोन्ही शेती एका वेळी करू शकतो, हायड्रोपोनिक्स आणि ॲक्वापोनिक्स? करू शकतो, पण ह्या दोन्ही टेक्निकमध्ये फरक आहे. एकंदरच फरक आहे, फक्त दोन्ही पाण्यावर चालतात हीच एक साम्यता आहे त्यामध्ये. बाकी हायड्रोपोनिक मध्ये आपल्याला खूप साऱ्या वैज्ञानिकरित्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात, कॅल्क्युलेशन्स असतात भरपूर त्यामध्ये आणि त्या समजून मग त्या केल्या जाव्या लागतात. ॲक्वापोनिक एक आहे की एक ऑर्गॅनिक टाईपचं आहे. जसं आपण भाताची शेतीमध्ये मासे असतात आणि तेही ॲक्वापोनिकचाच प्रकार आहे की भाताच्या शेतीमध्ये मासे अमोनिया झाडांना देतात, भात शेतीला देतात आणि भाताचे पडलेले कोंब वगैरे असतात ते मासे खाऊन मोठे होतात आणि त्यातून मासेही टेस्टी असतात आणि भाताचाही वाढ चांगली होते. बरोबर आहे. अर्थातच आता तुम्ही म्हणालात ह्या प्रकारची शेती जी आहे ती साधारणतः कुठे बघायला मिळते आणि किती हेक्टरवरती ही शेती करू शकतो आपण? भारतामध्ये तरी सध्या चांगलं चित्र नाही आहे तेवढं. त्याचं मागचं कारण जनजागृती आहे, जनजागृती आहे किंवा एकदम एकंदरच शेतीविषयी उदासीनता हे आपण देऊ शकतो. कारण की शेतीमध्ये जे चाललं आहे तेच चालू आहे अजूनही कित्येक वर्षानुवर्षे परंपरेनुसार शेती चालू आहे. बरोबर आहे. आणि त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट नाहीये. प्रिसिजन फार्मिंग जे आता खूपच कॉमन असायला पाहिजे तेही नाही झालंय. ग्रीन हाऊस आपल्याकडे भरपूर प्रमाणात फेल गेलेले आहेत. तर हे सर्व प्रकार ऍक्च्युली शेतकऱ्यांना मदतीसाठी चांगल्या प्रकारे राबवले गेले पाहिजेत आणि त्यांना चांगलं उत्पन्न साधन होऊ शकतं. तर हायड्रोपोनिक ही एक मुळात त्याच्या पुढची स्टेप आहे.
ग्रीन हाऊसच्याही पुढची स्टेप आहे, ज्यामध्ये आपल्याला आणखीन चांगल्या प्रकारे लक्ष ठेवून आणि जास्त सायंटिफिकरित्या आपण किंवा वैज्ञानिकरित्या आपण शेती केली पाहिजे. तर ती सध्या आपल्याकडे परिस्थिती तशी लोकांमध्ये तरी नाही आहे. भारतामध्ये अनेक लोक काम करतात, कमीत कमी 100 लोक काम करतात, त्यांच्याशी आम्ही काम करतो आहोत. आम्ही संशोधनामध्ये होतो आधी, क्राफ्ट जी संस्था आहे ती संशोधनामध्ये होते. आता आम्ही एकत्ररित्या जे संशोधन करतायत त्यांना सपोर्ट करून त्यांचं संशोधन, आमचं संशोधन आणि इतरांचं संशोधन ह्याने आपण एक चांगली फोर्स तयार करून काय करू शकतो ह्या गोष्टी आम्ही आता विचार करतो आहोत. जगभरात तसं बघायला गेलं तर कमीत कमी 20-25 हजार हेक्टर ही हायड्रोपोनिक किंवा ॲक्वापोनिक च्या लागवडीखाली आहे आणि मोठ्या प्रमाणात खूप यशस्वीरित्या कॉर्पोरेट फार्मिंगच्या प्रकारामध्ये शेती केली जाते. 100 एकर 200 एकर ते 500 एकर पर्यंत ही शेती केली जाते. ही म्हणजे कमर्शियल खरं तर बघायला पाहिजे. ह्या प्रकारामध्ये असं आहे की आपण छोटा शहरामधला शेतकरी जो टेरेसवर शेती करू इच्छितो त्यापासून कॉर्पोरेट इन्व्हेस्टर्स जे डायव्हर्सिफिकेशनही करू इच्छितात त्यांच्या पोर्टफोलिओचं किंवा नवीन विभागामध्ये जसे की शेतीमध्ये भाग घेऊ शकतात, त्यांच्यासाठी ही शेती खूपच चांगली आहे. शहरासाठी ह्यासाठी चांगली आहे की शहरामध्ये आपल्याला शेती उत्पन्न म्हणजे भाज्या येतात त्या बाहेरून येतात, गावावरून येतात आणि त्यामुळे असं होतं की प्रदूषण त्यामुळे वाढतं आणि शहरामध्ये शेती केल्याने तो आपण प्रदूषण टाळू शकतो. आपल्याला स्वच्छ आणि एकदम फ्रेश की टेरेसवरून आपण खाली भाजी घेऊन आलो तर तेवढ्या घरातल्या घरातही आपण खरं तर ही शेती करू शकतो. फक्त याचं थोडंसं तरी ज्ञान आवश्यक आहे आणि हे ज्ञान तुमच्या सेमिनारच्या माध्यमातून मिळू शकतं. आपल्या प्रेक्षकांना, जे कोणी प्रेक्षक बघतात आणि त्यांना ह्यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच सेमिनार आहे 7 मेला, तर जरूर सहभागी व्हा. सहभागी होण्यासाठी आपला नंबरही डिस्प्ले झालेला आहे, त्या नंबरवरती फोन करा. सेमिनार असणार आहे विलेपार्ल्याच्या ऑर्किड हॉटेल इथे हे सेमिनार असणार आहे सकाळी 9 ते 6 ह्या वेळात. अर्थातच आपण ह्या सेमिनार विषयी आणि एकूणच ह्या वेगवेगळ्या ह्या शेतीच्या संकल्पनेविषयी मला तुमच्याशी अजून चर्चा करायची आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माती विना शेती या विषयाबद्दल आज आपण जाणून घेतोय विजय सरांकडून. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते आणि अर्थातच सर, भारतामध्ये अजूनही ह्या शेतीबद्दल तेवढी जनजागृती नाहीये. मात्र तुमची जी संस्था आहे, तुमचं जे रिसर्च आहे, क्राफ्ट ही संस्था आज ह्यासाठी काय मदत करते आणि वेगवेगळ्या सेमिनारच्या माध्यमातून, ट्रेनिंगच्या माध्यमातून तुम्ही आपल्या जे काही प्रेक्षक बघतात आणि त्यांना इंटरेस्ट असेल अशा प्रकारच्या शेतीमध्ये, तर तुम्ही काय संदेश द्याल? हायड्रोपोनिक्स किंवा ॲक्वापोनिक्स ही शेतीचा प्रकार आणि त्यामध्ये जनजागृती. आम्हाला दिवसाला कमीत कमी 5 ते 6 इन्क्वायरीज फोनवर येतात, ईमेल आणि वेबसाईटच्या माध्यमातून येतात त्या वेगळ्या. तर एवढी जनजागृती सध्या होत आहे, लोकांना इंटरेस्ट येत आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होत आहेत. आमच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही रुईया कॉलेजमध्ये ट्रेनिंग केलं होतं, रामनारायण रुईया कॉलेजमध्ये. तिथे कोर्स आहे ग्रीन हाऊस मॅनेजमेंटचा. त्या कोर्ससाठी आम्ही छोटंसं हायड्रोपोनिक युनिट बनवलेलं आहे. तिथे आम्ही मधून ट्रेनिंग घेतो हायड्रोपोनिक्सचं आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला त्यामध्ये प्रतिसाद मिळतो. सेमिनारसाठीही आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि लोकांना स्वतः काहीतरी शेतीमध्ये करावं ही एक मूलभूत इच्छा असते लोकांच्या मनामध्ये की आपण शेतीसाठी काहीतरी किंवा शेती आपण तरी करावी. कारण की घरात एक उगलेला टोमॅटो हा खूप मोठी उपलब्धी असते आपल्यासाठी. स्वतः उगवून काहीतरी खाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यासाठी लोकांना काही ना काहीतरी छोट्या प्रमाणात का होईना करायचं आहे, त्यांना काही ना मोठ्या प्रमाणात करायचं आहे. मोठे इन्व्हेस्टर्स येतात आमच्याकडे, अमेरिकेवरून इन्व्हेस्टर्स येतात ज्यांना दिल्लीमध्ये किंवा बँगलोरमध्ये किंवा मुंबईमध्ये, गोव्यामध्ये इन्व्हेस्ट करून चालू करायचं आहे. तर हे सेमिनार एक त्या दृष्टीने टाकलेलं मोठं पाऊल आहे, ज्यामध्ये आम्ही अनेक प्रकारचे टेक्नॉलॉजीज, अनेक प्रकारचं सिनर्जी ज्याला बोलतो आपण की वेगवेगळ्या लोकांनी मिळून तयार केलेला फोर्स जो आहे तो आम्ही प्रेझेंट करणार आहोत सेमिनारमध्ये. आणि हे सेमिनार मग कुठल्या भाषेमध्ये असणार आहे? कारण की तुम्ही म्हणालात की बाहेरूनही इन्व्हेस्टर्स येत असतात, त्यासाठी देखील प्रयत्नशील असतात तुम्ही. हे सेमिनार कुठल्या भाषेत असेल?
ह्या सेमिनारची भाषा आहे ती इंग्लिश आहे, पण पण ज्यांना मग ज्यांना इंग्रजीचं तितकं ज्ञान नाहीये पण समजते आणि शेतीचं जुजबी ज्ञान आहे, तर त्यांनी ह्या सेमिनारमध्ये सहभागी व्हावं का? इंग्रजीचं ज्ञान म्हणजे आपल्याला बोलण्याची तर गरज लागणार नाही. तुम्ही तिथे हिंदीमध्ये, मराठीमध्ये किंवा गुजरातीमध्येही क्वेश्चन विचारू शकता. ते आम्ही समजून तुम्हाला त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. फक्त एक आहे, काही स्पीकर्स आहेत आमचे जे बेंगलोरहून आहेत, चेन्नईवरून आहेत, कलकत्त्यावरून आहेत. बरोबर. त्यांना हिंदी त्या प्रमाणात चांगलं येत नाही किंवा मराठी तर बोलताच येणार नाही. तर त्यांच्या दृष्टीने किंवा इतरही लोक येत आहेत, आपल्याकडे स्पीकर आहेत, जर्मनीवरून आहेत, बेल्जियमवरून आहेत आणि लोक उपस्थित राहणारी लोकही, डेलिगेट्स जे आहेत तेही अमेरिकेपासून लोक येत आहेत. तर आपण खरं तर कुठे भाषेचा अडसर येता कामा नये. कोणताही व्यवसाय असू दे, भाषेचा अडसर येत नाही. फक्त तुम्हाला एक व्यवसाय करण्याची संधी खरं तर क्राफ्ट ह्या संस्थेतर्फे दिली जाते. क्राफ्ट ही अशी संस्था आहे की विजय सर स्वतः तिथे असतात. ते खरं तर अशा उद्योजकांना अशा प्रेरणा देत असतात. ज्यांना कोणाला याच्यात इंटरेस्ट असेल त्यांनी नक्कीच खरं तर या सेमिनारमध्ये सहभाग. वेगवेगळ्या भाज्यांचे फोटोज आहेत. मात्र मला सांगा की ह्या माध्यमातनं मग हायड्रोपोनिक्स असेल किंवा ॲक्वापोनिक्स असेल, या माध्यमातनं ठराविकच भाज्यांचं उत्पन्न मिळतं का? हायड्रोपोनिकमध्ये आपण काही टेक्निक ऑलरेडी डेव्हलप केलेल्या आहेत काही भाज्यांसाठी, आणि त्या भाज्या त्यामध्ये प्रूव्हन आहेत. हे सायंटिफिकली आम्ही प्रूव्ह केलेलं आहे किंवा जगभरातील लोकांनी प्रूव्ह केलेलं आहे की ह्या भाज्यांचं एवढं उत्पन्न आणि त्यासाठी लागणारे न्यूट्रिएंट्स ह्या प्रकारचे आहेत. काही भाज्या आपण नवीन प्रकारे, म्हणजे नवीन भाज्या ज्या नॉर्मली होत नाही त्या आपण करायचा प्रयत्न करू शकतो. सर्व पालेभाज्या त्यात होऊ शकतात. फळभाज्यांमध्ये काही भाज्या अजून त्यावर तेवढं संशोधन झालेलं नाहीये. साधारणतः कुठल्या भाज्यांचं आपण उत्पन्न घेऊ शकतो? मग फळभाज्यांमध्ये आपण टोमॅटो, काकडी, कलर कॅप्सिकम, सिमला मिर्च, टोमॅटो, अशा अनेक भाज्यांचं उत्पादन. पालेभाज्यांमध्ये सगळंच, पालेभाज्यांमधून सर्वच पालेभाज्या येऊ शकतात. लेट्यूस होऊ शकतो, एक्झॉटिक कुठलेही, स्पिनच वगैरे. इटालियन हर्ब्स आहेत, साऊथ ईस्ट एशियन हर्ब्स आहेत. हे सर्व त्यात खूप चांगल्या प्रकारे होतं. पण मग ह्याची नेमकी पेरणी कशी करावी लागते? पेरणी करण्याची गरज नाही पडत, कारण की पेरणी म्हणजे तुम्ही जर फोटो बघत असाल तर तुम्हाला समजेल की हे झाडं, छोटीशी झाडं उगलेली आहेत. हे कोकोपीटच्या बॅगमध्ये उगलेली आहेत. ती झाडं आम्ही सेपरेट उगवतो, कारण की आपल्याला हायड्रोपोनिक सेटअपचा खर्च जास्त असतो आणि ती जागा आपण जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी काम वापरतो. तर आपण झाडं 1 महिन्याची मोठी होईपर्यंत वेगळी वाढवतो आणि मग त्यानंतर ती त्यामध्ये हायड्रोपोनिकच्या सिस्टममध्ये आपण ती झाडं लावतो, ज्यामुळे की त्या सिस्टमचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळेल, त्यातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकतं आपल्याला. तर आपण कोकोपीटमध्ये झाडं, बिया लावतो आणि त्या बिया वाढतात आणि तेव्हा आपण त्यांना ट्रान्सफर करतो. बरोबर आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केला की फळभाज्या, पालेभाज्या या सगळ्यांचं उत्पन्न ह्या सगळ्यातनं मिळत असतं. मात्र हे ऑर्गॅनिक आहे का? हायड्रोपोनिक हे ऑर्गॅनिक नाही आहे, कारण की त्यामध्ये वापरले जाणारे सॉल्ट्स हे नॅचरली फाउंड सॉल्ट असतात, पण ते मॅनमेड, म्हणजे प्रोसेसने ते सेपरेट केलेले असतात. जसे की कॅल्शियम सल्फेट आहे, पोटॅशियम नायट्रेट आहे, हे सॉल्ट्स आहेत ते सेपरेशन मॅनमेड केलेले असतात. त्यामुळे त्यांना आपण ऑर्गॅनिक बोलू शकत नाही. आणि ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काय होतं की झाडं जी असतात, झाडांची मुळं असतात, ते मुळात मूलद्रव्यच ते खेचून घेतात. ऑर्गॅनिक खत टाकलं म्हणून ऑर्गॅनिक खत ते खेचून नाही घेत. तर बॅक्टेरिया असतात, ते ऑर्गॅनिक खताचं मूलद्रव्यांमध्ये रूपांतर करतात, ते मूलद्रव्य ती झाडं मुळं खेचून घेतात. तर हायड्रोपोनिक मध्ये आपण मुळातच मूलद्रव्यांच्या स्वरूपात आपण त्यांना खतं दिलेली असतात, ती खूप चांगल्या प्रकारे शोषली जातात आणि हायड्रोपोनिक मध्ये तयार झालेली झाडं किंवा त्यांची फळं किंवा भाज्या ह्यांचं न्यूट्रिशन लेवल हे खूप चांगल्या प्रकारे असतं. बरोबर आहे. नक्कीच मला अजून बरेच प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास.
ब्रेकनंतर हॅलो 24 तास या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माती विना शेती व्यवसायाची उत्तम संधी या विषयावर आज आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत आहेत विजय सर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. विजय सर, अर्थातच आपण हायड्रोपोनिक्स बद्दल बोलतोय, ॲक्वापोनिक्स बद्दल बोलतोय, मात्र ह्या शेतीबद्दल भारतामध्ये तितकंच अजून प्रचार झालेला नाहीये. मात्र क्राफ्ट या संस्थेतर्फे तुम्ही वेगवेगळ्या सेमिनार्सच्या माध्यमातून, ट्रेनिंगच्या माध्यमातून प्रयत्न करतायत की आपल्या भारतातल्या प्रत्येकाला ह्या शेतीबद्दल माहिती व्हावी. मात्र गव्हर्नमेंटकडनं तुमच्या काही अपेक्षा आहेत का? सबसिडी द्यावी का गव्हर्नमेंटने हा शेतीसाठी? शेतीसाठी सबसिडी तर द्यावीच गव्हर्नमेंटने, आणि देतही आहेत. सध्या भरपूर प्रमाणात ग्रीन हाऊसेससाठी, प्रोटेक्टेड कल्टिव्हेशनसाठी सबसिडी आहे. फक्त गव्हर्नमेंटने एक अजून गोष्ट केली पाहिजे की चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होत आहे, प्रत्येक शेतकरी त्यातून पैसे कमवत आहे का, ह्या गोष्टी त्यांनी बघून आणि त्याप्रमाणे प्रशिक्षण देऊन त्यांना पुन्हा ते बंद पडलेल्या शेती चालू केल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे हायड्रोपोनिक, ॲक्वापोनिक सारख्या गोष्टी ह्या ज्या नवीन प्रकारे जे येत आहेत जगामध्ये, ऑलरेडी 20-30 वर्षापासून त्या गोष्टी चालू आहेत. पाकिस्तानही आपल्यापेक्षा पुढे आहे या गोष्टींमध्ये. आणि शहरामध्ये शेती करणं ही एक खूप चांगली गोष्ट आहे, कारण की शहराचं टेम्परेचर एवढं वाढत जातंय, घरांचे टेम्परेचर एवढे वाढलेत. जर टेरेसवर शेती असेल आणि त्यासाठी लोकल गव्हर्नमेंट बॉडीजने किंवा राज्य सरकारने जर परमिशन दिली की प्रत्येक जण शेती करू शकतो, ग्रीन हाऊस वरती बांधून तुम्ही शेती करू शकता, तर बिल्डिंगचं टेम्परेचर कमी व्हायला मदत होईल. वाढतं प्रदूषणही कमी होईल. वाढतं प्रदूषण कमी होईल. आपल्याला शेती भाज्या बाहेरून मागवायची गरज नाही पडणार जास्त. आणि स्वच्छ खाद्य मिळेल, पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड फ्री मिळेल, आणि एसीचा वापर कमी होईल. बरोबर. हे थोडक्यात एक चांगली खरं तर शेती करण्यासाठी हा एक चांगला उत्तम पर्याय खरं तर तुम्ही शोधून काढलेला आहे, खास करून शहरातल्या लोकांसाठी. तुम्ही आता म्हणालात की गच्चीवरती ही शेती करता येते, मोकळ्या जागेवरती ही शेती करता येते. त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न, साधारणतः आपण जर सपोज ठरवलं सिमला मिरचीचं आपल्याला उत्पन्न घ्यायचंय, तर किती हेक्टरमध्ये सिमला मिरचीचं उत्पन्न किती येऊ शकतं महिन्याभरामध्ये? सिमला मिरचीचं उत्पन्न जे आपण एका एकरमध्ये ओपन फार्ममध्ये 9-10 टन अशा प्रकारचं उत्पन्न आपण बघतो, आणि जास्तीत जास्त 12-15 टन पर्यंत जाऊ शकतं. बरोबर. पण तेच जर आपण ग्रीन हाऊस मध्ये केलं तर त्यामध्ये बराच फरक पडतो. आणि जेव्हा हायड्रोपोनिक टेक्नॉलॉजी आपण वापरतो तेव्हा आणखीन फरक पडतो. एकंदर आपण काही कमीत कमी 15 ते 20 पट फरक या प्रमाणात आपण विचार करू शकतो. बरोबर. त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की एक तर वाढतं प्रदूषण, त्याचबरोबर एकूणच आपण वाढती मागणी, कारण की उत्पन्न तसं कमी येतंय. बाहेरून जेव्हा आपण एखादी भाजी मागवतो तर त्याचे भाव दुप्पट झालेले असतात आणि ते परवडणारे नसतात. जर एखाद्याला ही शेती आपल्या गच्चीवर करायची असेल तर साधारणतः खर्च किती येतो, त्याबद्दल काय सांगाल? खर्च स्क्वेअर मीटरवर बघायला गेलं तर आपल्याला कमीत कमी 2,000, 3,000 ते 5,000, 10,000 पर्यंतही जाऊ शकतो. कशा प्रकारचा सेटअप आपण करायला विचार करतोय, कुठल्या भाज्या आपण बनवायच्या आणि किती डेन्सिटीमध्ये बनवायच्या आहेत, ह्या अनेक गोष्टी त्यामध्ये विचारात घेतल्या जातात. आणि आमचं कॅल्क्युलेशन प्रमाणे सर्व खर्च हा 2 वर्षात 2.5 वर्षात आपल्याला परत कव्हर करता येऊ शकतो. आणि क्राफ्ट ही संस्था म्हणजे तुमची जी रिसर्च संस्था आहे ती देखील खरं तर अशा लोकांसाठी मदत करायला तयार आहे. ज्यांना सेटअप करून घ्यायचं असेल ते नक्कीच तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील. आपला नंबरही डिस्प्ले झालेला आहे. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. एका वेगळ्या शेतीविषयी आज आपण चर्चा केली. ज्यांना कोणाला या सेमिनारमध्ये सहभागी व्हायचं असेल तर 7 मेला सरांचा खास करून मुंबईतल्या विलेपार्ले इथे सेमिनार आहे, ऑर्किड हॉटेलमध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. नक्कीच आपल्या या नंबरवरती, खाली जो नंबर डिस्प्ले होतोय त्या नंबरवरती फोन करू शकता आणि आपला सहभाग नोंदवू शकता. यानंतर या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.